MSEDCL मीटर रीडर कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर विविध मागण्याला घेऊन करण्यात आले बेमुदत काम बंद आंदोलन। प्रीपेड मीटर लागल्यामुळे आमचा रोजगार हिरावून जाणार, तर राज्यात आमच्यासारखे कित्येक कर्मचारी बेरोजगार होतील। त्यामुळे प्रीपेड मीटर लावण्याचे निर्णय शासनाने मागे घ्यावे, या प्रमुख मागणीला घेऊन विद्युत मीटर रीडर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बेमुदत आंदोलन पुकारले आहे। मी MSEDCL मीटर रीडर संघटनेतर्फे आज इथं गोंदिया आपल्या झोन ऑफिसच्या समोर आम्ही आज दिनांक 1/2/2025 पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरुवात केलेलं आहे। हा आमचे आंदोलन काही एका जिल्ह्यापुरता नसून हा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे सहकारी मीटर रीडर बंधू हे कामबंद आंदोलन करीत आहेत। कारण की येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्यावर ही बेरोजगारीची मार येणार आहे आणि जे प्रीपेड मीटर लागणार आहेत त्याच्यात आमचं काही ना काही म्हणजे नुकसान होणार आहे। आज आमच्या जॉबमध्ये जसं 200चा जॉब असला तर त्याच्यामध्ये जर स्मार्ट मीटर लागलेला आहे तर तो आमच्या जॉबमध्ये बसत नाही आणि आम्हाला असं वाटत आहे की भविष्यात कुठे ना कुठे आमचे रोजगार कमी होणार आणि आम्ही आपल्या घरी बसणार। आता त्याच्यासाठी आम्हाला भविष्यातील रोजगार वाचवण्यासाठी आमच्याकडे पर्याय उपलब्ध नव्हता, म्हणून आम्ही सरकारला विविध म्हणजे आपलं जसं मुंबई अधिवेशन झालं त्या ठिकाणी आमचं आंदोलन होतं, त्या ठिकाणी त्याच्यानंतर आमच्या नागपूर या ठिकाणी सुद्धा अधिवेशनामध्ये आमच्या 3 दिवसीय साखळी उपोषण होता। तिथे सुद्धा आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे की आम्हाला शाश्वत रोजगार प्राप्त करून द्यावा आणि तसेच आज आमच्याकडे काही कारण आता उरलेलं नाही, आमचं काम जाणार म्हणून त्या भीतीपोटी आम्ही सगळे या ठिकाणी आता एकजूट झालेलो आहोत। आतापर्यंत शाश्वत रोजगार त्यांनी द्यावा आणि त्याच्यानंतर आम्हाला कंत्राटी बाह्यस्रोत या ठिकाणी त्यांनी समाविष्ट करावा आणि सगळे जे आता आम्हाला मिळत आहे पण बाकी काही आमच्या रीडर लोकांना मिळत नाही असे जे भत्ते आहेत ते त्यांना मिळावे आणि असे मागण्या आमच्या या ठिकाणी आहेत।